लक्षात घ्या. आणि ज्याने पोकळी मान्य केली ते हा माणूस वेगळा, हा माणूस वेगळा, दोघांच्या मध्ये पोकळी आहे म्हणजे मग दोघं स्वतंत्र आहे, म्हणजे हा पवित्र असू शकतो आणि हा अपवित्र असू शकतो. विज्ञानाचा पाया काय, कुठपर्यंत जाते तेवढं लक्षात घ्या. आणि मग न्यूटनला असं म्हणावं लागलं की गुरुत्वाकर्षणानं वस्तू अवकाशातून खाली पडते. आणि मग तो वायरलेसचा शोध नाही लावू शकला, तो ॲटमचा शोध नाही लावू शकला. आईन्स्टाईननं मात्र हे लावला, कारण आईन्स्टाईन बुद्धाला गुरु मानत होता, त्याने लिहून ठेवले. आणि मग हे पूर्ण भरलेलं आहे याचा अर्थ वी कॅन कनेक्ट ईच अदर. म्हणून मग तो वायरलेसचं सुद्धा तत्वज्ञान शोधू शकला, तंत्र शोधू शकला. बुद्धानं असं म्हटलेलं होतं की नवीन काय निर्माण होत नाही. माणसाचं सुद्धा ज्यावेळी माणूस मरतो त्यावेळी त्याच्या शरीरामध्ये जे काही 4 महाभूत आहेत ते पुन्हा निर्माण होतात. पुनर्जन्म त्या अर्थानं बुद्ध मान्य करत नाही, पण चेतना, संवेदना ह्या हे जे बेसिक शब्द आहेत विज्ञानातले त्याचा निर्माता बुद्ध आहे. आणि विज्ञानातला बेस ज्याला म्हणायचा तो धम्म म्हणून बुद्धानं सांगितलेला आहे. त्याच्या आधारावर नंतरच्या काळामध्ये वेगवेगळे विकास झाले. या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये सगळं सविस्तर बोलायला पाहिजे असं नाही, मला जेवढं महत्त्वाचं वाटतंय तेवढे घेऊन मी पुढे जाणार आहे. या सगळ्या विज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा भौतिक विकास ज्याने केला त्याने ह्या गोष्टींची मांडणी केली आणि त्याच्या आधारावर धम्माची पायाभरणी झालेली आहे. याच धम्माच्या आधारावर नंतरच्या काळात मी तुम्हाला सांगतो की ज्याने माणसं इथं आहेत त्यांचं जग महत्वाचं आहे, त्यांची दुःख महत्वाची आहेत असं म्हणणाऱ्या माणसांनी शरीराच्या दुःखाला सुद्धा महत्व दिले. तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर इथं आहेत दोघं पण. जीवक हा पहिला शल्य चिकित्सक काय म्हणतात, शल्य जे बॉडी ऑपरेट करू शकणारा सर्जन इंग्रजीमध्ये बौद्ध. म्हणजे जी माणसं आहेत माझ्या समोर आणि त्यांचं दुःख कशामुळे झालं हे तपासून बघितलं पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टीला कारण असतं असं बुद्ध म्हणतो. म्हणजे त्याला ते तत्वाच्या बाबतीत म्हणजे तत्वाच्या व्याख्येमध्ये समुत्पाताचा सिद्धांत असं म्हणतात, पान सुद्धा जगात विनाकारण हलत नाही हे बुद्धाचं वाक्य. म्हणजे जर का प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काहीतरी कारण मीमांसा असेल तर माणूस आजारी पडलाय म्हणजे काहीतरी कारण मीमांसा असणार आहे, शोधली पाहिजे, नष्ट केली पाहिजे. याच्यातून भौतिक विचार करणाऱ्या परंपरेनं जसा धम्माची पायाभरणी करण्यामध्ये पुढाकार घेतला तसंच माणसाच्या भौतिक विकासामध्ये पुढाकार घेतला. म्हणून आजची आरोग्य व्यवस्था निर्माण होऊ शकली हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे सगळं खोटं आहे म्हणणाऱ्यांनी माणूस आजारी पडला असेल त्याला औषध पाणी कशाला द्यायला पाहिजे, मागच्या जन्मीचं पाप आहे मरू दे परत जन्माला येतो, औषधाची गरजच नाही, कारण मीमांसेची गरज आहे. सगळं मागच्या जन्मीवर आणि पुढच्या जन्मीवर असल्यामुळे आणि हे आता असलेले सगळं नश्वर असल्यामुळे ही परंपरा कुठल्याही गोष्टीची निर्मिती करू शकलेली नाही. धर्म तरी कसा निर्माण करणार, धर्म ही तर फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे एक लक्षात ठेवा की जे काही धर्म आज अस्तित्वात आहेत ज्यांना आपण धर्म म्हणतो ते सगळे मानवाच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी निर्माण झालेले आहेत. मग तो इस्लाम असू दे किंवा ख्रिश्चन असू दे, बुद्धानंतर 600 वर्षांनी निर्माण झालेला प्रत्येकाचं एक कॉन्ट्रिब्युशन आहे, नाही असं नाही. किंवा अगदी 600 वर्षांनी निर्माण झालेला इस्लाम असेल किंवा त्यानंतर 600 वर्षांनी निर्माण झालेला बसवण्णांचा लिंगायत धर्म असेल, शरणांचा धर्म असेल किंवा नंतरच्या काळामध्ये आलेले वारकरी परंपरा असेल, नाहीतर चक्रधरांचा धर्म असेल, या सगळ्यांच्या मध्ये माणसाची उन्नती, माणसाची संवेदनशीलता आणि माणसाचा इतर जनसमूहासोबत जीवजंतूसोबतचा संपर्क त्याला मध्यवर्ती स्थान. तुम्हाला तुकोबाचा एक अभंग आठवत असेल. तुकोबा असं म्हणतात की वृक्ष वल्ले आम्हा सोयरे वनचे. याचा अर्थ काय आहे
याचा अर्थ असा आहे की आम्ही माणसं, आमचे सोयरे कोण आहे? वनातले सगळे झाडे, पशु पक्षी, असं जी सगळी अस्तित्वात असलेली गोष्ट आहे. आम्ही हे सगळे सहोदर आहोत, म्हणजे एका आईच्या पोटातून जन्माला आलेलो आहोत. हे आहे माणसांना मारा, स्त्रियांच्यावर बलात्कार करा, कारण ते शूद्र आहे, हे अध्यात्म नव्हतं. अध्यात्म तुकोबा सांगता येते. मंगलसूत्र नावाचं एक सूत्र आहे बुद्धाचं, तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी जर वाचलं नसेल तर वाचा. त्याच्यामध्ये बुद्ध असं म्हणतो की सगळ्यांचं चांगलं होते, दिसणाऱ्या माणसांचं आणि जनावरांचं चांगलं होते, आणि न दिसणाऱ्या जीव जंतूंचं सुद्धा चांगलं होते, सगळ्यांचं चांगलं होते. विचार कोणाचा करतात? फक्त आपला करत नाही. जनावरांच्या सकट, प्राण्यांच्या सकट, वनस्पतीच्या सकट, पक्ष्यांच्या सकट, जलचरांच्या सकट, दिसणाऱ्या जलचरांच्या सकट, न दिसणाऱ्या जलचरांचा सुद्धा विचार करतात आणि त्या सगळ्यांना आपल्या सोबत जोडून घेतात. ही जी परंपरा आहे, ही परंपरा महाराष्ट्रामध्ये तुकोबारायांनी आपल्या माणसांच्यापर्यंत भिडवण्याचा प्रयत्न केला. ही प्रत्येक धर्माची जी स्थापना आहे ती त्या त्या धर्माच्या काळात माणसांच्या उन्नतीसाठी आहे. येशू ख्रिस्तांचं पण असंच तत्वज्ञान, पैगंबरांचं कुराण आणि तत्वज्ञान हे मानव मुक्तीसाठीच आहे. आणि नंतरच्या काळामध्ये जी नवीन परंपरा निर्माण झाल्या त्या सुद्धा मानव मुक्तीसाठीच्याच आहेत. मग माझा प्रश्न असा तयार होतो की जो तुम्ही मनात घेतला असेल की कुठल्या बदलगिरीबद्दल आम्ही बोलायला आज आमची माणसं धर्माच्या नावावर माणसांना मारायला लागली, धर्माच्या नावावर घरं जाळायला लागले आणि धर्माच्या नावावर हिंसा करायला लागले. त्यावेळी हे कुठून आलं हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि त्याची कारण मीमांसा ही या पुस्तकासोबत जोडली. कशी जोडलेली आहे मी सांगतो. जे ज्या वेळी धर्माची निर्मिती झाली त्यावेळी माणसाच्या उन्नतीचा मुख्य उद्देश घेऊन सगळ्या धर्मांची निर्मिती झाली. पण राज्य व्यवस्था नावाची गोष्ट ज्यावेळी या समाजामध्ये निर्माण झाली आणि राज्य व्यवस्था आणि धर्म यांचे संबंध यायला सुरुवात झाली, तेव्हापासून धर्म आणि राज्य व्यवस्था यांचे संघर्ष झाले. इतिहास काढून बघा. काय सांगतो इतिहास? बुद्धाचं तत्वज्ञान ज्यावेळी अस्तित्वात होतं त्यावेळेला दुसऱ्या बाजूला जैन तत्वज्ञान सुद्धा अस्तित्वात होतं. जैन विचार आणि बुद्ध विचार यांच्यामध्ये फार फरक नाही. हिंसेच्या व्याख्येबद्दल दोघांच्या मध्ये खूप फरक आहे. तशी हिंसेची व्याख्या ही वारकऱ्यांची पण खूप महत्वाची आहे, सेन्सिटिव्ह आहे बुद्धापेक्षा. तशी हिंसेची व्याख्या जितकी जैनांची सेन्सिटिव्ह आहे त्याच्यापेक्षा जास्त लिंगायतांची सेन्सिटिव्ह आहे, बसवण्णांनी सांगितलेली. आता आपण किती समजून घेतो हा मुद्दा आहे, पण हिंसेमध्ये सुद्धा जर तुम्ही आत उघडून बघायचा प्रयत्न केला तर हे जे तत्ववेत्ते आहेत यांची हिंसेबद्दलची व्याख्या सुद्धा वेगवेगळी आहे. चांगलं तास दीड तासाची चर्चा याच्यावर होऊ शकते की हिंसेमध्ये काय फरक आहे, कशाला हिंसा म्हणायचं आणि कशाला हिंसा म्हणायचं नाही, याच्यामध्ये सुद्धा खूप फरक आहे. परत कधीतरी त्याच्यावर चर्चा करूया. पण ही माणसं ज्या वेळेला या धम्माबद्दल बोलतात त्यावेळेला ती माणसं उत्पादन व्यवस्थेशी संबंधित असलेल्या तत्वज्ञानाबद्दल बोलतात आणि राज्य व्यवस्थेला ते नको असतं. माणसानं माणसासोबत चांगलं वागलं पाहिजे, धम्म सांगणार, आणि दुसऱ्या बाजूला माणसानं माणसावर राज्य केलं पाहिजे, ही राज्य व्यवस्था सांगते. या दोन्हीतला जो संघर्ष आहे तो बुद्धाच्या काळामध्ये अशोक सम्राटाने वेगळ्या पद्धतीने सोडवला, पण त्यानंतर आलेल्या पुष्यमित्र शृंगाने हा संघर्ष भरतरथाच्या वेळेला उलटवला आणि पुन्हा एक वेळेला माणसासोबतच्या नात्यामध्ये बृहद्रथानं ब्राह्मण धर्माच्या मनुस्मृतीला महत्व दिलं. त्याला त्यावेळी दंडसंहिता म्हणत होते किंवा भृगुसंहिता म्हणत होते म्हणा. आणि दंडसंहितेनं सांगितलं होतं माणसासोबत कसं वागावं.
ज्या धर्माचे नवीन आपल्याला ओळख होते ते आहे मनुस्मृतीचा धर्म. हिंदू धर्म नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. बरं असेलच तर तो ब्राह्मण धर्म आहे आणि असेलच तर तो मनुस्मृतीचा धर्म आहे. हिंदू धर्म म्हणजे काय, ह्याच्यावर वेगवेगळ्या विचारवंतांची वेगवेगळी मतं आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं मत मला महत्वाचं वाटतं, तेवढं मी सांगतो आणि आपण पुढे जाऊ. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की हिंदू धर्म हा एक स्वच्छ प्रवाह आणि एक गटाराचा प्रवाह एकत्र आल्यासारखा आहे. म्हणजे काय तर बाबासाहेब असं म्हणतात की बुद्धाचे विचार, महावीरांचे विचार हे सगळे स्वच्छ पाण्याचे विचार हे सुद्धा हिंदू धर्माचा भाग आहे. पाण्याचा प्रश्न आहे दुसरं. आणि दुसऱ्या बाजूला मनुस्मृतीचे जाती व्यवस्थेचे विचार हे गटार गंगेसारखे शुद्ध पाण्यामध्ये मिसळलेले आहेत. म्हणजे चांगले विचार आणि मनुस्मृतीचे ब्राह्मण धर्माचे वाईट विचार एकत्र आल्यानंतर जो धर्म होतो त्याला हिंदू धर्म म्हणतात असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेब थोडा असं म्हणतात आणि तो माझ्या म्हणण्याचा मुद्दा आहे महत्वाचा. हिंदू धर्म हा धर्म नाही, हे राजकारण आहे. म्हणजे माणसाला दाबावं कसं, काही माणसांच्या हिताचं बोलावं कसं आणि काही माणसांची सत्ता कायम कशी ठेवावी. आता त्यानंतर त्या जगामध्ये मार्च इतक्याच उंचीचा दुसरा एक तत्व व्यक्ता आला. डॉक्टर चव्हाणांना ते चांगला माहिती, चव्हाण जास्त एक म्हणून सिनियर चव्हाण. अँटिनिओ ग्राम्सी नावाचा एक माणूस विद्वान इटालीमध्ये जन्माला आला आणि त्यानं असं म्हटलेलं आहे, कल्चरल हेगेमनी इज अ बेस ऑफ पॉलिटिकल हेगेमनी. म्हणजे तुम्ही सांस्कृतिक अधिसत्ता ज्याला म्हणतात, ती अधिसत्ता ज्यांची असेल त्यांची राजकीय सत्ता असते. मग ती निवडून घेऊ देत नाही तर नाही घेऊ देत, राजसत्ता त्यांची असते. मग देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली जरी अंबाबाईचा कायदा केला तरी तो अंमलात आणायचा का नाही हे बहुजनांचं नावं सांगतील म्हणून यांच्या हातात असं काही समजू नका. आघाडी सरकार, महाआघाडी सरकार, महाविकास आघाडी, सॉरी. कधी आणायचं, कधी अंमलात आणायचं नाही, कुणी आणायचं, कसं आणायचं हे आम्ही दुसरीकडेच कोणतरी ठरवलं. ही जी सांस्कृतिक अधिसत्ता आहे ही अधिसत्ता ही फार महत्वाची असतात असं अँटिनिओ ग्राम्सीने नंतरच्या काळामध्ये सांगितलं. पण ही जी राज्य व्यवस्था आहे ती राज्य व्यवस्था ज्यावेळी धर्मासोबत जोडली गेली त्यावेळी ख्रिश्चन धर्मामध्ये मोठा संघर्ष झाला आणि मग एक स्टेटमेंट आलं. इंग्रजीच्या अभ्यासकांना ती माहिती आहे. त्यामध्ये एक स्टेटमेंट असं आहे की राजाचं राजाला आणि पोपचं पोपला. म्हणजे काय हो, म्हणजे राजाचं जे हक्क आहेत ना ते राजाकडे सुरक्षित, पण राजानं पोपच्या हक्कामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. आणि पोपचे जे हक्क आहेत ते पोपला सुरक्षित, पण पोपनं राजाच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करायचा सरळ विभाग. आणि ज्या जनसमूहाने आपला धर्म आणि राज्य व्यवस्था यांच्यामध्ये विभागणी केली त्या जनसमूहाने जगावर राज्य केलं. गुलामगिरी कुठे येते, कशी येते बघा. जे धर्माची गुलामगिरी बाजूला काढू शकले ते जगावर राज्य करू शकले. मी दुसरं उदाहरण देतो. 6व्या शतकामध्ये इसवी सनाच्या पैगंबरांचं कुराण आणि पैगंबर होऊन गेले. कुराणाबद्दल असं म्हणतात. कुराणाची त्यावेळची मांडणी जर तुम्ही वाचली, समजून घेऊ, कंटाळा येतो वाचताना, पण वाचायचं ठरवलं तर बहुजन समाजाच्या दृष्टीनं स्वप्नवत असावं. 8व्या-9व्या शतकामध्ये अशी तिची मांडणी आहे. म्हणजे राजा आणि गुलाम जर एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून बसू शकत असतील आणि एकाच ताटात जेवायचं स्वप्न बघत असतील तर माणूस पण नाकारलेल्या इथल्या शूद्रांना काय वाटत असेल. म्हणजे ज्यांना पाणी द्यायचं नाही म्हणता, तुम्ही गावात घ्यायचं नाही म्हणता, त्यांच्या डोक्याचे तुम्ही हॉकीबॉल करून खेळता, त्या माणसाला जर कोण म्हणाला की तू राजासोबत जेवायला बसू शकतोस, स्वप्न, ते स्वप्न पैगंबरांनी समोर आणलेलं, वास्तवात मांडलेलं.
जेव्हा पैगंबरांनी मानलेला धर्म इस्लाम समाजाने स्वीकारायला सुरुवात केला, इस्लाम जगभर गेला. 8व्या शतकामध्ये पैगंबरांनी मानलेल्या कुराणाची समीक्षा, धर्माची समीक्षा हा सुद्धा महत्वाचा भाग आहे. तिथंच गुलाम केले 34 खिडक्या. फक्त जे आपले सुफी आहे ह्या सुफींच्या मध्ये भारतात आशिया खंडात आहे. जगभर किती खिडक्या असतील? खिडक्या म्हणजे काय तर इस्लामचं आणि कुराणाचं इंटरप्रिटेशन करणाऱ्या संस्था. म्हणजे कुराणामध्ये काय म्हटलेलं आहे ते खरं की खोटं, हे बरोबर की ते बरोबर, असं ज्यावेळी जगभर चर्चा इस्लामवर चालू होत्या कुराणावर. आता कुराण आणि इस्लाम बंदिस्त झाले. आता कोण नाव काढू शकत नाही, बोलू शकत नाही. जर तो बोलायला लागला कुराणावर तो अँटी इस्लाम होतो आणि मग तिच्या बाबतीमध्ये काय केलं जातं तुम्हाला माहिती आहे. म्हणजे इस्लाममध्ये जन्मलेला माणूस आता कुराणाबद्दल नाही बोलू शकत. ही अवस्था येण्याच्या अगोदर 34 खिडक्या ज्यावेळी सुटीच्या झाल्या त्यावेळी इस्लाममध्ये मॅथमॅटिक्स टोकाला आलं. आर्यभट्टाने शून्याचा शोध लावला असेल, पण सगळं मॅथमॅटिक्स जगभर जे गेलं ते इस्लामवर गेलं. बांधकामामध्ये नवतंत्रज्ञान इस्लाममुळे आलं. आज कमान ज्याला आपण म्हणतो ना, ती कमान इस्लाममुळे आली आणि आज सगळ्या जगभरती गेली. नवे कपडे विणण्याची कला इस्लामने शोध लावलेला आहे त्यावेळच्या लोकांनी आणि ती सगळ्या जगभर गेली. नाहीतर ही नुसती वल्कर निशून फिरली असते सगळ्या जगभर. मग कोण केळीची पान आणि कोण वडाची पान, दुसरं काय नव्हतं नेसायला. त्यामुळे या सगळ्यांनी अंगावर कपडे घालणाऱ्या सगळ्यांनी इस्लामचे आभार मानायला पाहिजे अशी अवस्था आहे. विसरतात हे, आईला विसरणारे अवलाद सगळ्यांनाच विसरणार आहे सोडा. त्यामुळं ज्यावेळी धर्माची समीक्षा करण्याची कुवत त्या धर्माच्या बायकांच्या मध्ये येते त्यावेळी त्या जनसमूहाचा विकास झाला आणि ज्यावेळी इस्लाम बंदिस्त झाला आज इस्लाम वगळला जातो. असं काय झालं भारतामध्ये? भारतामध्ये मनुस्मृती ज्या ज्या वेळी प्रभावित झाली त्या त्यावेळी माणसं गुलाम झाली. मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो आणि मला पुढचा मुद्दा मांडायचा आहे. माझं कंटाळा आला की सांगा बरं. अनेक 15 मिनिटं मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. जेव्हा आपण धार्मिक गुलामगिरीमध्ये जातो त्यावेळी आमचं काय झालेलं आहे देशाचं मी जगाचं नाही बोलणार, पण या देशामध्ये बुद्धानं ज्यावेळी सांगितलं, महावीरांनी ज्यावेळी सांगितलं की श्रम करणारा माणूस महत्वाचा आहे आणि त्याचं श्रम महत्वाचं आहे. म्हणजे महावीर असं म्हणत होते जो श्रम करतो तोच श्रम. श्रम म्हणजे कोण? मुख्य गाभा आहे जैन धर्माचा. आता त्याने जे परिग्रह अपरिग्रह अमुक तमुक सांगितलं बरोबर. आता जैन समूह त्याच्या उलटाचा काय झाले जगभरामध्ये आपण कधीतरी तपासून बघू, पण अपरिग्रह आता काय जैन समाजाच्या नाकातनं जे आपण गोरा ठेवतो की नाही त्याच्यानं हत्ती जाईल. पण आईत खाऊन माणसाला स्वर्गामध्ये प्रवेश मिळणार नाही. आईत खाऊन म्हणजे कोण? खोल्यांची भाषा ज्यांना माहिती आहे त्यांना आईत खाऊ माहिती आहे. त्यामुळं पैगंबरांनी तर असं सांगितलेलं आहे कुराणामध्ये, जर तुमच्या सोबत श्रम करणारा माणूस असेल तर त्याच्या अंगावरचा घाम आटायच्या अगोदर त्याच्या श्रमाचा मोबदला द्या. 2 दिवसांनी देतो, 8 दिवसांनी परत ये नमो. त्यामुळं या माणसाने श्रमाला इतकं महत्व दिलं की त्यावेळेला श्रम करणाऱ्याला शूद्र म्हणणारे नव्हते, स्त्रियांना शूद्र म्हणणारे नव्हते आणि ज्यांचा हात मातीला लागतोय त्यांना शूद्र म्हणणारे नव्हते, जे शिवाजी महाराजांना शूद्र म्हणत होते. परिणाम असा झाला की आमच्या देशातलं उत्पादन हे हजारो पटीनं वाढलं. किती वाढलं? आता तुम्ही तुमच्याकडे बरेचसे शिकलेले आहेत. अजिंठा वेरूळला जाऊन आले की नाही? एक गुहा आणि एक शिल्प जर खोदायचं असेल तर आताच्या अंबानीला केवढ्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायला लागेल? कधी
इतकं सरप्लस वर्कर आमच्या समाजाने निर्माण केलं. म्हणून मग सगळ्या जगभर देशाचा डंका, त्यावेळच्या भारताचा डंका वाजला. म्हणून इथून माल सगळ्या जगामध्ये जात होता. म्हणून बाहेरचे लोक व्यापारासाठी इथे येत होते. म्हणून या देशामध्ये ट्रेड रूट निर्माण झाले आणि त्या ट्रेड रूट वरून बौद्ध भिक्खूंच्या गुफा उभारल्या. समृद्धी नावाची गोष्ट काय असते हे या देशाने जगाला दाखवले. ते बुद्धाचार्य महावीरांच्या विचाराचा प्रभाव असताना पुष्यमित्र शून्य सत्तेवर आला, मनुस्मृती सत्तेवर आली. देशाचं काय झालं? शूद्र जर काम करणारा माणूस आला तर ते कशाला काम करतोय? गरज पुरतं. काय आजचा दिवस काम करायचा, पगार मिळाला की काम झालं. मग कशाला किती उत्पादन होते बघायचं, कसं उत्पादन होते कशाला बघायचं. जर काम करणाऱ्या माणसाचा अपमान होणार असेल तर तू कुठलंही काम मन लावून करत नाही. आणि मनुस्मृतीचा काम आहे, काम करणाऱ्या माणसाला अपमानित कर. उत्पादन घटलं, राज्य व्यवस्था कोलमडल्या आणि मग मंगल आले. आणि मंगलानं बोलवून आणणारे पुन्हा हेच होते. कुणी कुणी कसं कसं आणलं आणि निरोप देऊन बोलवून घेतलं हा इतिहास काढून बघा. ज्या माणसांना श्रम करणारा माणूस हा तिरस्करणीय वाटतो ती माणसं जर राज्यकारभारावर आली तर समाजाचा घोटाळाच होणार. आणि ते धर्माच्या नावावर केले, मनुस्मृतीच्या नावावर केलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा मनुस्मृती प्रभावी ठरली तेव्हा तेव्हा देशाचं वाटोळ झालं आणि परकीय सत्ता आमच्यावर लागलेली. मी दुसरं उदाहरण देतो. महाराष्ट्रामध्ये साधारण 13व्या शतकामध्ये नामदेवांनी वारकरी परंपरेची सुरुवात केली. त्यावेळी ज्ञाननाथ वगैरे लहान लहान आणि त्यांना ब्राह्मण म्हणावं अशी अपेक्षा असल्यामुळे ते पैठणला गेले. पैठणमध्ये सांगितलं तुम्ही ह्यांच्याकडे कशाला काय ब्राह्मणांच्याकडे, तुम्हाला ही काय ब्राह्मण म्हणणार नाही. अहो स्वतःच्या आईला जे ब्राह्मण म्हणत नाही, स्त्रीला ब्राह्मण स्त्री असू शकत नाही ना, शूद्र स्त्री कुणाची असू ते ह्याला कशाला ब्राह्मण म्हणतील. तिथं एक त्यांना माणूस भेटला आणि त्यानं सांगितलं तू ह्यांचा नाद सोड. ज्ञाननाथाला सांगितलं, एकनाथाला सांगितलं तू जा आपला पंढरपूरला, तिथं नामदेव नावाचा माणूस आहे आणि तो तुम्हाला खरं मुक्तीचा मार्ग दाखवेल. नामदेव मोठा काय ज्ञाननाथ मोठे, ज्याचं मार्गदर्शन घ्यायला जा म्हणून सांगितलं तो गुरु मोठा ना. म्हणून मी म्हटलं की वारकरी परंपरेची सुरुवात नामदेवांनी केली. नामदेवांनी काय केलं? नामदेवाच्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यांनी एक तर पहिला त्यांचा जो महत्वाचा अभंग मला वाटतो, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावू जगी म्हणजे आता डी.वाय. पाटील किंवा त्यांची नावं घ्यायला पाहिजेत अशी माणसांचं ज्ञान नव्हते. पैसे द्या मग ज्ञान देतो, ज्ञान सगळ्या जगात वाटतो असं नाम करतो. आणि तुकोबाचा अभंग आहे, तुम्हाला माहिती आहे, आम्हा घरी गण शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका. आमचे शिक्षण माणसे बरोबर उलटे करायला भाऊरावांना नाव त्याच्यात ठेवू नका, पण बाकीचे ही जी ज्ञान बंदिस्ती राहणारे बहुजन समाजाला आणि स्त्रियांना मनुस्मृतीने केली होती ती बंदिस्ती तोडायचं काम महाराष्ट्रामध्ये वारकरी परंपरेने केलं. तुकोबांनी ते पुढे नेलं आणि मग आमच्यातला एक शूद्र अशा अवस्थेमध्ये गेला की आता आपलं राज्य स्थापन झालं पाहिजे. ही मानसिकता कशात आली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट इन इंडिया या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की राजकीय क्रांती व्हायची असेल तर सामाजिक क्रांती पहिल्यांदा झाली पाहिजे. आणि त्यांनी युरोपातलं उदाहरण दिलं आणि दुसरं महाराष्ट्रातलं. महाराष्ट्रातला पूर्वीचा नाही. आणि ते असं म्हणतात बाबासाहेबांनी, ते बरोबर आहे असं माझं म्हणत आहे की वारकरी संतांच्या सामाजिक क्रांतीमुळं इथल्या उच्च जातीयांची राज्यव्यवस्था मोडून एक शूद्र, ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्यांचा सन्मान करतो, त्या शूद्राला राज्य व्यवस्था स्थापन करण्याची ताकद निर्माण झाली. आणि वारकरी परंपरेमुळेच छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. मनुस्मृतीच्या विरोधामध्ये उभा राहण्याची ताकद वारकरी संतांनी दाखवली. त्यांनी जशी ज्ञानाची मक्तेदारी मोडली तशी त्यांनी सामाजिक मक्तेदारी सुद्धा मोडली, ज्याला मी मगाशी कल्चरल हेगेमनी असं म्हणतो.
पण जे प्रोटेक्शन होत होतं ते एक नवं राज्य मेंटेन करणे इतकं होतं, निर्माण करणे इतकं होतं. पेशवाई आल्याने काय झालं? पेशवाईनं पुन्हा या महाराष्ट्रातल्या शूद्रांना शूद्र म्हणूनच वागवायला सुरू केलं, स्त्रियांना वाईट वागवायला सुरू केलं. त्याने दिलेले न्यायनिवाड्याने कायदे बघा, त्यातनं तुमच्या लक्षात येईल. आता खोटं बोलायची नाही, करायची गरज नाही, तुम्हाला सगळं मिळू शकतं, उपलब्ध आहे. आणि मराठी सेवा संघाच्या काही पुस्तकामधून याचे दाखले आलेले, ते पण वाचा. पेशवाईनं आमचं माणूस पण काढून घेतलं आणि पुन्हा राबणारा माणूस हा मानसिकदृष्ट्या गुलाम झाला. उत्पादन कमी पडलं आणि मग आमच्याच माणसाने इंग्रजांना बोलवून घेतलं आणि मग शनिवार वाड्यावर जो वाईट जॅक चढवला तो नातू होता, आमच्यातला कोण नव्हता. नातूने शनिवार वाड्यावर वाईट जॅक पूजा करून चढवला म्हणून नातूला भंडाऱ्याचा डोंगर भेट दिला. मी बळीराम आंदोलनावर पुस्तक लिहिलं, तसं डॉक्टर साहेबांनी लिहिलं तसं. आणि भंडाऱ्याचा डोंगर इतिहासामध्ये का महत्वाचा आहे याची मांडणी मी त्याच्यामध्ये 3-4 पॅरेग्राफमध्ये केली. तुम्हाला जिथं बौद्ध भिक्खू बसत होते आणि जिथं तुकोबा आणि बौद्ध भिक्खूच्या चर्चा होत होत्या, तो भंडाऱ्याचा डोंगर एका वाईटच्या पूजा करून चढवणाऱ्या ब्राह्मणाला द्यावासा वाटतो. तुमचं त्यांचं नातं किती जवळच आहे. आणि ह्याच इंग्रजांना हरवण्यासाठी तुम्ही याच्या म्हैसूरच्या याला विरोध केला, त्याला तुम्ही मिलिटरी पाठवली नाही इंग्रजांच्या विरोध लढण्यासाठी का? टिपू सुलतानला का घात केला तुम्ही? तुम्हाला इंग्रज जवळचे वाटले पण या देशातले बाकीचे लोक जवळचे वाटले नाही. ही गुलामगिरी, ही धार्मिक गुलामगिरी. आणि ज्या ज्या वेळी आपल्या देशामध्ये ही गुलामगिरी, धार्मिक गुलामगिरी वाढ, त्या वेळी आमच्या समाजाचं वाटोळं झालेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून माझी विनंती तुम्हाला शेवटचा मुद्दा माझा असा आहे की ज्या माणसाने काहीही निर्माण केलेलं नाही त्या माणसाने कब्जे मात्र सगळीकडे केलेले आहे. कब्जे म्हणजे काय? तुम्ही धर्म निर्माण करू शकत नाही, तुम्ही धर्म निर्माण करू शकत नाही, फक्त तुम्ही राजकीय सत्ता गाजवता. मनुस्मृती ही राजकीय सत्ता गाजवण्याचं साधन आहे, कुठल्याही प्रकारचा धर्म किंवा माणुसकी त्याच्यामध्ये नाही. जे माणसांना विभागायचं कसं आणि राज्य करायचं कसं. इंग्रजांच्या नावानं सगळेजण बोंबलतात. काय म्हणतात? याने घोडा व झोडा राजनीती अंमलात आणली म्हणतात की नाही? अहो, इंग्रजांचं राज्य सगळ्या जगावर होतं. मग भारताच्या बाहेर घोडा आणि झोडा हे कार्य केलं तिने कारण त्यांना तिथं असले गुरु मिळाले नाही. इंग्रजांना याच देशामध्ये हिंदू मुस्लिम करणारे गुरु मिळाले आणि त्या गुरुने इंग्रजांना सल्ला दिलेला आहे घोडा आणि झोडाचा. इंग्रजांची आर्थिक कुवत नव्हती, नाहीतर त्यांनी कधीच याच्या अगोदरच गांधीजीला सपोर्ट असतात. ते हिंदू समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे इंग्रजांचं नव्हतं, हे आमच्याच लोकांनी त्यांना शिकवलं आणि त्यांनी ते निर्माण केलं. अशी म्हणणारी माणसं एकही गोष्ट निर्माण करू शकलेली नाही. सांगा की ब्राह्मण धर्मानं ही चांगली गोष्ट निर्माण केलेली आहे? एकही नाही. मनुस्मृतीनं ही गोष्ट चांगली झाली. मी बुद्धानं काय चांगले निर्माण केलं तुम्हाला आणि 2 तास सांगितलं. महावीरांनी काय चांगले केले मी तुम्हाला आणखी 2 तास सांगितले. बसवण्णांचे काय तत्वज्ञान आहे ते बहुजनतेसाठी का महत्वाचे मी तुम्हाला आणखी 2 तास सांगितले. नामदेव तुकोबावर 2 दिवस होते, त्याचं काय सांगू? याने ही गोष्ट चांगली केलेली आहे. यांना झाडं लावणं जमत नाही. तुम्ही जर यांचा इतिहास वाचला, दंडकारण्याची शोभा तुम्ही सांगता आणि ते जे जंगल जाळलं नागवंशीय लोकांच्यासाठी ते कोणी जाळलं? नागांच्यासाठीच. यांना झाडायला येतं, यांना झाड लावायला येत नाही. यांना वनस्पती लहानाची मोठी करणं, जो आमचा शेतकरी जीव घालून वनस्पतींच्या सोबत व्यवहार करतो आणि पिकं काढतो, यांना त्यातलं काही येत नाही. यांना लहानाचं मोठं करणं जनावर जमत नाही, कापून खायला येतं. त्यांना संवर्धन जमत नाही, यांना विध्वंस येतो. ही त्यांची संस्कृती आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्टीवर ताबा मिळवला आणि तुमचं काय ते तुम्ही निर्माण केलेलं आहे ना ते
त्याच्यावरच ताबा मिळवायचा आणि आमचा आहे म्हणायचं आणि आमची पण पुढची पिढी बरोबर आहे. हे आमचं नाही, त्यांचंच आहे. तुम्हाला जसं देसाई साहेबांनी या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे अंबाबाईच्या बाबतीमध्ये, मी ज्यावेळी विठ्ठलाच्या तत्वज्ञानात घुसलो त्यावेळेला मी बालाजीचं पण काढलं. बालाजी हा कुणाचा देव? त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा इतिहास घडलेला आहे. आणि बालाजी हा तत्व म्हणून जे काय होतं ते ब्राह्मणी व्यवस्थेनं ताब्यात घेण्यासाठी काय काय डावपेच केले हे इतिहासाचा भाग आहे. आता तिथं कोणाची सत्ता आहे? त्यांची सत्ता आहे. विठ्ठलाचं काय? विठ्ठल हे तत्व सुद्धा ताब्यात घेण्यासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केले मी माझ्या पुस्तकात पण मांडलंय. पण जर तुम्हाला माझं पटत नसलं तर रामची घेरे नावाचा विद्वान आहे त्यांचाच आहे, त्यांनी मांडलेलं आहे श्री विठ्ठल एक महासमन्वय वाचून. त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की बडव्यांचा, ब्राह्मणांचा आणि विठ्ठलाचा काडीचाही संबंध नाही. आज तिथं कुठून आले? आम्हाला संघर्ष करावा लागला. त्यावेळी त्याने आम्हाला प्रश्न विचारले, तुझा आणि देवाचा संबंध काय? मी सांगितलं तुझा आणि तुमच्या देवाचा आणि आमचा संबंध नाहीये, आमच्या देवाचा आणि आमचा संबंध आहे. आमचे देव हे आमची माणसं आहेत ना, हिरो आहेत ते आमचे. त्यांनी इतिहास बदलला, त्यांनी इतिहास घडवला. तुमच्या देवाचं नाव सांगा त्याने इतिहास बदलला आणि घडवला. विष्णू कुठं होता सांगशील? आम्हाला जर कोण म्हणाल तुमचा ज्योतिबा कुठे आहे, आम्ही सांगू शकतो वाडी रत्नागिरी त्याचं मूळ ठाणं आहे, जाऊन बघा. भूगोलाचा तरी भाग आम्ही सांगू शकतो, सांगा विष्णूचा भाग कुठला. आम्हाला काही माणसं म्हणाले शंकराचं सांगू, आम्ही म्हणतो कैलास हिमालयात कुठेतरी आहे, जाऊन बघा गावा. यांचे सगळे देव काल्पनिक आहेत, यांचे